कीर्तन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 5 डिसेंबर मंगळवार मात्र अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, कारण आज आहे कालभैरव जयंती। बघा, कार्तिक महिन्यात जी अष्टमी येते या अष्टमीला आपण कालभैरव जयंती साजरी करत असतो। खरं तर आजचा दिवस, आजचा योग खूप मोठा आहे, कारण वर्षभरातून असा एकच दिवस आपल्याला मिळतो ज्या दिवशी आपण कालभैरवनाथांची मनापासून सेवा, त्यांचे काही उपाय करू शकतो। खरं तर कालभैरवनाथ हे भगवान शिवांचे उग्र स्वरूप समजले जातात, त्यामुळे शक्यतो खूप क्वचित किंवा खूप कमी ठिकाणी यांची मंदिरं किंवा यांची मूर्ती असते, कारण हे भगवान शिवांचे उग्र स्वरूप आहेत आणि जे उग्र स्वरूपातील देव किंवा दैवत असतात तर त्यांच्या मूर्ती आपण देवघरामध्ये ठेवत नाही किंवा शक्यतो मंदिरही खूप कमी असतात। आजच्या दिवशी जर तुमच्या आजूबाजूला कुठे मंदिर असेल कालभैरवनाथांचं, तिथे आवर्जून तुम्हाला जायचं आहे। तिथे काही तुम्हाला 5 गोड वस्तू घेऊन जायच्या आहेत, 5 अगरबत्त्या घेऊन जायच्या आहेत आणि तिथे जाऊन मनापासून तुम्हाला कालभैरवनाथांच्या काही सेवा करायच्या आहेत। खरं तर आज करायचे बरेचसे उपाय, बऱ्याचशा सेवा मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्याच या कालभैरव जयंतीचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे। जो उपाय तुमच्या आयुष्यामध्ये किती मोठी एखादी बाधा आली असेल, किती मोठं विघ्न असेल, किती एखादी मोठं संकट असेल, एखादी वाईट शक्ती तुम्हाला सतत त्रास देत असेल, तर या सगळ्या वाईट शक्तीतून, या त्रासातून, आजारपणातून, बाधेतून तुम्हाला मुक्तता करेल। बघा, आज सायंकाळी तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावर अशी एक गोष्ट जाळायची आहे, जी गोष्ट जाळल्याने तुमच्या घरामध्ये असलेल्या वाईट शक्तीचा, नकारात्मकतेचा, करणीबाधेचा, कुठल्याही जादूटोण्याचा क्षणात नाश होईल आणि जेव्हा घरातील वाईट शक्ती, बाधाच संपून जाईल, तेव्हा घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल। तुमच्यावरती, तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यावरती कालभैरवनाथांचा आशीर्वाद राहील। बघा, कालभैरवनाथांचा आशीर्वाद हा खूप क्वचित, खूप कमी लोकांना प्राप्त होतो, कारण त्यांची सेवाच जी आहे ती खूप कमी लोक करतात। पण ज्यांच्यावरती यांचा आशीर्वाद असतो त्यांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या घराचं कालभैरवनाथ हे अखंड रक्षण करत असतात। त्यामुळे आजच्या दिवशी ज्यांना जशी जमेल तशी सेवा, उपाय हे करायचेच आहेत, मात्र त्याचसोबत हा एक उपाय देखील तुम्हाला करायचा आहे। ज्यांना काहीच सेवा, काहीच उपाय करणं जमणार नाही किंवा शक्य नाही, ते आमच्या आजूबाजूला मंदिरही नाहीये आणि ऑफिस निमित्त किंवा कामानिमित्त आम्हाला काहीच सेवा करता येत नाही, तर तुम्हाला काहीच जमलेलं नसेल किंवा काहीच जमणार नाही, तर त्या प्रत्येकाने ही सेवा, हा उपाय आवर्जून करा, कारण हा एक उपाय तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकटापासून तुम्हाला मुक्त करेल। कुठलंही मोठं एक अकालकालीन संकट तुमच्या आयुष्यात येणार असेल तर त्यातून तुम्हाला लांब ठेवेल। एखादं आलेलं संकट असेल, किती मोठी बाधा असेल, तर त्या सगळ्या बाधेतून, दोषातून तुम्हाला मुक्तता करेल। आता उपाय काय आहे ते व्यवस्थित ऐका आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, या उपायासाठी आपल्याला एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे, काळ्या रंगाचं एक वस्त्र घ्यायचंय, छोटासा काळ्या रंगाचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे। ठीक आहे, असा एक काळ्या रंगाचा कपडा घेतला की त्यानंतर तुम्हाला या काळ्या रंगाच्या कापडामध्ये 7 अख्खे असणारे काळे उडीद घालायचे आहेत। 7 अख्खे असणारे काळे उडीद घालायचे आहेत। त्यासोबत तुम्हाला अर्धा चमचा काळी मोहरी घालायची आहे, अर्धा चमचा काळे तीळ घालायचे आहेत, 5 लवंगा आणि 7 काळी मिरी घालायची आहे। पुन्हा एकदा सांगते, 7 तुम्हाला काळे उडीद, अर्धा चमचा काळी मोहरी, अर्धा चमचा काळे तीळ, त्यानंतर 5 लवंगा आणि 7 काळी मिरी तुम्हाला या कापडामध्ये घ्यायचे आहेत। यामध्ये तुम्हाला 5 कापराचे तुकडे, भीमसेन कापडाचे 5 तुकडे घ्यायचे, नसेल तर गोल कापूर घ्या। ठीक आहे, हे सर्व या काळ्या रंगाच्या कापडामध्ये घेऊन तुम्हाला त्याची एक अशी गाठ मारायची आहे, त्याला अजून एक गाठ मारायची आहे। अशा 2 गाठी तुम्हाला मारून त्याची पोटली तयार करायची आहे। ही पोटली तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यावरून उतरवायची आहे, घरातील प्रत्येक सदस्य। आता एखाद्याचा विश्वास नसेल तर त्याच्या मागे उगीच लागू नका, बाकी जे आहे ते प्रत्येक सदस्यावरून वरपासून खालपर्यंत जाईल अशी ही जी पोटली आहे ही तुम्हाला 7 वेळा उतरवायची आहे आणि कालभैरवनाथांना तुमच्या घरामध्ये असलेली बाधा, नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा संपूर्ण जाण्यासाठी प्रार्थना करायची आहे। ठीक आहे, घरातील प्रत्येक सदस्यावरून उतरवून झालं की त्यानंतर घरातील जी तिजोरी आहे या तिजोरीवरून देखील ही 7 वेळा उतरवायची आहे। घरातील प्रत्येक कोपऱ्यावरून 7 वेळा उतरवायची आहे। त्यानंतर घराच्या उंबरठ्याच्या समोर तुम्हाला उभं राहायचं आहे। म्हणजे हा समजा उंबरठा आहे, हा आतला भाग आहे आणि हा बाहेरचा भाग आहे, तर बाहेरच्या भागामध्ये तुम्हाला उभं राहायचं आहे आणि बाहेरच्या भागावरून तुम्हाला पुन्हा 7 वेळा ही पोटली उतरवायची आहे। हा उपाय शक्यतो तुम्हाला
6:30 नंतर प्रदोष समय झाल्यानंतर 6:30 7:30 नंतर रात्री 9:30 पर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ठीक आहे. घराच्या उंबरठ्याच्या बाहेर जेव्हा 7 वेळा हे घराच्या उंबरठ्यावरून उतरवाल त्यानंतर एक छोटीशी मातीची पंटी तुम्हाला घ्यायची आहे आणि ही पंटी तुम्हाला या उंबरठ्याच्या बाहेर ठेवायची आहे. हा आतला भाग, हा बाहेरचा भाग. तर बाहेरच्या भागामध्ये उंबरठ्याच्या समोर ही पंटी ठेवायची आहे आणि त्यावरती ही तुम्हाला पोटली ठेवायची आहे. आता या पोटलीच्या वरती एक कापराची वडी ठेवा. त्या कापराच्या वडीला तुम्हाला मॅचेस लावायचे आहे आणि हा कापूर प्रज्वलित करायचा आहे. कापूर पेटायला लागल्याबरोबर ही जी पोटली आहे ही पोटली देखील पेटायला लागेल. यामध्ये ठेवलेल्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ते देखील पेटायला लागतील. जशा तशा या वस्तूंमध्ये आपण ज्याला म्हणतो की या वस्तूंमधून जसा धूर निघायला लागेल, आग प्रज्वलित होईल, त्या क्षणात तुमच्या घरात असलेली सगळी वाईट शक्ती त्या प्रज्वलित होत आहे म्हणजे ते जे पेटत आहे तर त्या आगीमध्ये सगळं काही समाप्त होईल. किती मोठी बाधा असेल, किती मोठी वाईट शक्ती असेल, आजारपण असेल, रोग असेल, जादूटोणा असेल, जे काही असेल ते त्या क्षणात तुमच्या घरातून निघून त्या आगीमध्ये जळून खाक होईल. घरात 18 विश्व दारिद्र्य असेल तर त्या 18 विश्व दारिद्र्याचा देखील त्या क्षणात नाश होऊन जाईल. तुमच्या घरामध्ये असलेलं जे आजारपण वर्षानुवर्षांपासून होतं त्या आजारपणाचाही अंत होऊन जाईल. हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. खरं तर कालभैरवनाथ हे तंत्र मंत्र आणि विद्येचे दैवत आहेत. कुठलीही तंत्रमंत्र बाधा जर आपल्याला नष्ट करायची असेल तर त्यासाठी आपण कालभैरवनाथांच्या काही सेवा केल्या तर त्या सगळ्याच सेवा ह्या अत्यंत लाभ देणाऱ्या असतात. हे जळत असताना जसं हे प्रज्वलित व्हायला सुरुवात होईल, हे म्हणजे पेटून शांत होईपर्यंत, ही राख थंड होईपर्यंत कंटिन्यू तुम्हाला कालभैरव अष्टकम जे आहे त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे. आता ज्यांना कालभैरव अष्टकम म्हणजे काय तेच माहिती नाही किंवा ज्यांना कालभैरव अष्टकम येत नसेल त्यांनी ओम कालभैरवनाथाय नमः, ओम कालभैरवनाथाय नमः या मंत्राचा जप केला तरीही चालेल. जेव्हा ही राख होईल म्हणजे हे सर्व जळून जेव्हा ही राख शांत होईल, थंड होईल, त्यावेळेस ही राख जी आहे ती त्या मातीच्या पंक्ती सगट तुम्हाला उचलायची आहे, बाहेर जायचं आहे आणि कुठेही जिथे मोकळी जागा दिसेल, एखादं झाड असेल, झाडाच्या खाली तुम्हाला ती जी राख आहे ती पुरायची आहे. फक्त तुळस सोडून कुठल्याही झाडाखाली पुरली तरी चालेल. ठीक आहे. तुम्हाला थोडीशी माती खोदायची आहे आणि तिथे ही राख तुम्हाला पुरायची आहे. म्हणजे त्या खड्ड्यामध्ये राख टाकून वरती पुन्हा माती तुम्हाला पसरवायची आहे आणि जी पंटी तुम्ही घेतली होती, ज्या पंटीमध्ये तुम्ही हे सर्व प्रज्वलित केलं आहे, ती पंटी देखील तुम्हाला तिथेच सोडून मग घरी यायचं आहे. घराच्या आतमध्ये प्रवेश करत असताना स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि मग त्यानंतरच घरात प्रवेश करायचा आहे. आणि घराचे जे 4 कोपरे आहेत या 4ही कोपऱ्यांना कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. बघा, हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे जो गेल्या वर्षी मी स्वतः केला होता. याचा रिझल्ट अत्यंत मोठा आहे. जो मनापासून भक्तिभावाने करेल त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संकटातून तिची मुक्तता होईल. कुणीच असं नसेल मला वाटते की ज्याच्या आयुष्यात कधी संकटच आले नसेल. अगदी रोज काही ना काही नवीन संकट हे येतच असतं. त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग कधी सापडत नसतो. ज्याच्या आयुष्यात संकट असेल किंवा नसेल तरीही तुम्ही हा उपाय करा, जेणेकरून असलेलं संकट निघून जाईल आणि नसलेलं संकटही टळून जाईल. तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.